पुण्याहून सारिका आता आपल्याशी बोलतायत। ब्रेक नंतर आपण त्यांचा फोन घेऊयात, बघूयात सारिका यांचं काय म्हणणं आहे। सारिका, हॅलो। सारिका यांचा त्यांचं देखील म्हणणं आपण जाणून घेणार आहोत आणि आपण बघतोय फोन कॉल्सवरून या सगळ्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतोय। डी.के. पाटील पुण्याहून देखील आता आपल्या सोबत आहेत, आपली प्रतिक्रिया। मॅडम, सगळ्यात पहिले त्या पोलिसांचं कौतुक आणि अभिनंदन आणि सेकंडरी तुमचंही, कारण तुम्ही करोडो लोकांपर्यंत ही न्यूज पसरवता, सगळ्यांना माहीत पडतं। याचा अर्थ आपल्या न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास नाही असं, पण सगळ्यांना सगळ्याच गोष्टी माहीत आहेत, त्याबद्दल जास्त बोलायला नको। पण हे एक मोठं उदाहरण आहे की असंही करून न्याय मिळू शकतो। आता तो न्याय त्याच्या आई वडिलांना मिळाला की नाही, त्यांची मुलगी त्यांना मिळेल की नाही, ह्या गोष्टी जरी असल्या तर अशा काही बेबुंद लोकांना चाप बसेल या गोष्टींचा। हे खरंच कौतुकास्पद आहे। मी आता एका हॉस्पिटलमध्ये न्यूज बघतोय, अदरवाईज मी तेलंगणाला जाऊन त्या पोलीस लोकांचं जाऊन त्यांना सॅल्यूट मारला असता किंवा जाऊन त्यांचं कौतुक केलं असतं। धन्यवाद डी.के. पाटील, तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। आपण बघतोय की पोलिसांचं अभिनंदन सध्या केलं जात आहे आणि एकीकडे आपण दृश्य पण बघतोय की जेव्हा हे वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळावर पोहोचले होते तेव्हाची देखील एकीकडे दृश्य। रेहाना शेख आपल्यासोबत पुण्याहून आहेत। रेहाना, आपली काय प्रतिक्रिया आहे? मॅडम, पहिलं तर त्या पोलिसांचं अभिनंदन त्यांनी केल्याबद्दल। आणि खरंच त्यांनी जे केले ना, ते हे पहिलंच झालं असतं ना तर हे एवढ्यापर्यंत म्हणजे अशी मजल गायली नसते त्या नारादामांची। आणि खरंच हे एवढं म्हणजे सॅल्यूट मारण्यासारखं आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती। आणि हे सगळं असं म्हणजे ना पहिलंच झालं पाहिजे होतं। एवढं म्हणजे असं हे एवढं डॉक्टर असताना पण त्यांनी म्हणजे हे असं केलंय त्या नराधमांनी। एवढं पर्यंत त्यांच्या घरच्यांनी शिकवून त्या मुलीला, आणि हे म्हणजे हे असं एवढं हे नाहीये ना, बरोबर नाहीये ना। आणि खरंच त्या पोलिसांनी जे केले ना, त्यांना खरंच सॅल्यूट आहे माझ्याकडून। धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवलीत। रेहाना शेख आपल्याला प्रतिक्रिया देत होत्या की ही कारवाई खरं तर आणखी लवकर व्हायला हवी होती। अशा रीतीनं एखाद्या मुलीला निपजला, इतक्या मोठ्या तिचं करिअर होतं आणि अशा रीतीनं तीच काय पण कोणत्याही मुलीवर असे अत्याचार होणं आणि तिला असं बळी पडावं लागणार हे अत्यंत घृणास्पद असंच म्हणावं लागेल। या हैदराबाद पोलिसांचं सध्या कौतुक होताना दिसतं। एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। राजू भैया,